नाशिकमधील टीसीएस प्रकरणात कोर्टात 250 ते 300 पानांचं दोषारोपपत्र दाखल। महिला अत्याचार धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप। पीडित महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचाही उल्लेख। प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 संशयित अटकेत। भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात 50 भोंदूबाबांविरोधात कारवाईचा बडगा। नाशिकमध्ये सर्वाधिक 5 गुन्हे दाखल। बहुतांश प्रकरणामध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप। 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी आणि कट ऑफ आज सकाळी 11 वाजता जाहीर होणार। विद्यार्थ्यांना 3 जून पर्यंत पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करता येणार। राज्यभरात जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी। मध्ये 2 दिवस हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता। उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार। सध्या तापमान 34 ते 36 अंशांपर्यंत पोहोचलं। आयपीएलच्या क्वालिफायर 2 मध्ये आज गुजरात विरुद्ध राजस्थान सामना। न्यू चंदीगडमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता सामना रंगणार। विजयी संघ फायनलमध्ये बंगळुरूशी भिडणार।